नमस्कार मित्रांनो. केंद्रीय कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात आनंदाची आणि गुड न्यूज आणलेली आहे. सरकारतर्फे कोणती पावले उचलली गेली आहेत, काय बदल झाली आहेत, होळीपूर्वी आपल्याला कोणता सरप्राईज भेटणार आहे, डीए मध्ये किती वाढ करण्याचा नेमका निर्णय सरकारने घेतला, तुमच्यासाठी पगारवाढ किती होऊ शकते, सरकारने लाखो कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा कसा विचार केला आहे, सगळे प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या व्हिडिओमार्फत मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आपल्या MX मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांच्या आणि निवृत्ती वेतनधारकांच्या मनात सध्या एकच प्रश्न धुमाकूळ घालत आहे. होळीपूर्वी सरकार असा कोणता निर्णय घेणार आहे ज्यामुळे पगारात गोडवा वाढेल की पुन्हा एकदा अपेक्षांवर पाणी फिरणार आहे. जानेवारी ते जून 2026 या कालावधीसाठी जाहीर होणाऱ्या महागाई भत्त्याच्या वाढीची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि परंपरेप्रमाणे सरकार अनेकदा होळीच्या आधीच हा निर्णय जाहीर करत असते. त्यामुळे प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक निवृत्त व्यक्ती सरकारच्या निर्णयाकडे डोळे लावून बसली आहे. कारण हा केवळ टक्केवारीचा आकडा नसतो. हा घर खर्च, EMI, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, औषधोपचार आणि भविष्यातील सुरक्षिततेचा प्रश्न असतो. मित्रांनो, सरकार वर्षातून 2 वेळा महागाई भत्त्यात बदल करते. पहिली वाढ जानेवारीपासून लागू होते आणि तिची घोषणा साधारण मार्च महिन्यात केली जाते. दुसरी वाढ जुलैपासून लागू होते आणि ती ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या सुमारास जाहीर केली जाते. यामागे कारण आहे ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्सचे आकडे, जे महागाईची पातळी दर्शवतात. या आकड्यांच्या आधारे महागाई भत्त्याची टक्केवारी ठरवली जाते. त्यामुळे मार्चमध्ये होणारी घोषणा म्हणजे प्रत्यक्षात जानेवारीपासून लागू असलेली वाढ असते आणि त्याचे एरियर्सही कर्मचाऱ्यांना मिळतात. त्यामुळे ही घोषणा केवळ भावनिक नाही तर आर्थिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाची असते. आता परिस्थिती अधिकच महत्त्वाची का झाली आहे हे समजून घेऊया. 31 डिसेंबर 2025 रोजी 7व्या केंद्रीय वेतन आयोगाचा कार्यकाळ औपचारिकरित्या संपला आहे. म्हणजेच त्या कार्यकाळानंतर पहिल्यांदाच जानेवारी 2026 पासून डीए वाढ लागू होणार आहे. आणि ही वाढ 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वीची शेवटची किंवा सुरुवातीची महत्त्वाची पायरी ठरू शकते. म्हणूनच ही घोषणा विशेष ठरत आहे. जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीसाठी 3% वाढ जाहीर झाल्यानंतर महागाई भत्ता 58% पोहोचला होता. आता अंदाज व्यक्त केला जात आहे की जानेवारी 2026 साठी फक्त 2% वाढ होऊ शकते. जर असे झाले तर डीए 60% जाईल. 2% वाढ ऐकायला कमी वाटू शकते, पण प्रत्यक्षात ती लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात हजारो रुपयांची वाढ करू शकते. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार 50,000 रुपये असेल तर 2% वाढ म्हणजे दरमहा 1,000 रुपयांची वाढ. वर्षभरात हा आकडा 12,000पर्यंत पोहोचतो. निवृत्ती वेतनधारकांसाठीही हेच गणित लागू होते. पण हा 2%चा आकडा ऐतिहासिकदृष्ट्या किती मोठा किंवा लहान आहे? जर मागील 2 दशकांचा इतिहास पाहिला तर जानेवारी महिन्यातील सर्वात कमी वाढ 2000 नंतर काही वेळा 2%च राहिली आहे. जानेवारी 2007, जानेवारी 2018 आणि जानेवारी 2025 मध्येही 2%ची वाढ झाली होती. त्यामुळे 2% वाढ नवीन नाही, पण ती मोठीही मानली जात नाही. मात्र महागाईच्या सध्याच्या दराचा विचार केला तर ही वाढ अपेक्षेपेक्षा कमी असल्याची भावना अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात आहे. आता चर्चेचा केंद्रबिंदू फक्त डीए पुरता मर्यादित नाही. सर्वांचे लक्ष आहे 8व्या वेतन आयोगाकडे. सरकारने जानेवारी 2026 मध्ये 8व्या वेतन आयोगाची घोषणा केली आणि 3 डिसेंबर 2025 रोजी त्याचे टर्म्स ऑफ रेफरन्स जाहीर केले. आयोगासाठी स्वतंत्र वेबसाईट सुरू करण्यात आली आहे आणि विविध कर्मचारी संघटनांकडून, मंत्रालयांकडून, राज्य सरकारांकडून, तज्ज्ञांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. 16 मार्च 2026 ही सूचना पाठवण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे आणि केवळ ऑनलाईन सबमिशन स्वीकारलं जाणार आहे. या प्रक्रियेत 18 महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. फिटमेंट फॅक्टर किती असावा, वार्षिक वाढीची रचना कशी असावी, पेन्शन स्ट्रक्चरमध्ये काय बदल हवेत, भत्त्यांचे पुनरावलोकन कसे करावे, अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा सुरू आहे. फिटमेंट फॅक्टर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे, कारण याच फॅक्टरच्या आधारे बेसिक पगारात थेट वाढ होते. प्राथमिक अंदाजानुसार फिटमेंट फॅक्टर 1.83 ते 2.46 दरम्यान असू शकतो. जर 2.46च्या आसपास फॅक्टर निश्चित झाला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात 30 ते 34% वाढ होऊ शकते. मात्र लक्षात ठेवा, जेव्हा नवीन वेतन आयोग लागू होतो तेव्हा महागाई भत्ता 0वर रीसेट केला जातो. म्हणजे आतापर्यंत मिळत असलेला डीए बेसिक पगारात समाविष्ट केला जातो आणि त्यानंतर नवीन गणना सुरू होते.
त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की नवीन पे स्ट्रक्चर लागू होईपर्यंत डीए वाढ सुरू राहील का? सरकारने स्पष्ट केले आहे की नवीन पे स्ट्रक्चर लागू होईपर्यंत डीए वाढ थांबवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. म्हणजे महागाईच्या आधारे डीए वाढत राहील आणि त्यानंतर तो बेसिकमध्ये समाविष्ट केला जाईल. कर्मचारी संघटनांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची आहे. नॅशनल काउन्सिल JCM कडून विस्तृत मेमोरँडम तयार केले जात आहे. विविध विभागांकडून सूचना घेऊन एकत्रित मागण्या सादर केल्या जाणार आहेत. सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्ती वेतनधारक या निर्णयाकडे आशेने पाहत आहेत, कारण हा निर्णय त्यांच्या पुढील 10 वर्षांच्या आर्थिक भवितव्याला आकार देणार आहे. आता प्रश्न पुन्हा त्याच ठिकाणी येतो. मार्चमध्ये काय होणार? 2% वाढ की काहीतरी अनपेक्षित निर्णय? जर 2%च वाढ झाली तर काहींना निराशा वाटेल, पण महागाईपासून काही प्रमाणात दिलासा मिळेल. जर वाढ अपेक्षेपेक्षा जास्त झाली तर होळी आधीच रंगून जाईल आणि जर वाढ कमी राहिली तर कर्मचारी संघटनांचा आवाज अधिक बुलंद होईल. पुढील काही महिने निर्णायक ठरणार आहेत. डीए वाढ, एरियर्स, 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी, फिटमेंट फॅक्टर, पेन्शन स्ट्रक्चर या सगळ्यांचा थेट परिणाम प्रत्येक कुटुंबावर होणार आहे. त्यामुळे प्रत्येक अपडेट महत्त्वाचा आहे. निर्णय काहीही असो, एक गोष्ट स्पष्ट आहे, सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी 2026 हे वर्ष आर्थिकदृष्ट्या ऐतिहासिक ठरणार आहे. तर मित्रांनो, आजच्या या विशेष विश्लेषणानंतर एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे की 2026 हे वर्ष केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी केवळ कॅलेंडर बदलणारं वर्ष नाही, तर त्यांच्या आर्थिक आयुष्याची दिशा बदलणारं वर्ष ठरणार आहे. एकीकडे होळीच्या रंगात 2% डीए वाढीचा गुलाल उधळला जाणार आहे का याची उत्सुकता आहे, तर दुसरीकडे 8व्या वेतन आयोगाच्या निमित्ताने पुढील 10 वर्षांच्या समृद्धीचा पाया रचला जात आहे. 16 मार्च 2026 ही तारीख विसरू नका, कारण त्या दिवशी सूचनांचा ओघ थांबेल आणि प्रत्यक्ष निर्णयाची प्रक्रिया वेग घेईल. फिटमेंट फॅक्टर 1.92 असो वा 2.46, महागाई भत्ता 60% जाऊ वा त्याही पुढे, पण या सगळ्या आकड्यांच्या पलीकडे प्रश्न आहे त्या सन्मानाचा, जो एक सरकारी कर्मचारी आपल्या निष्ठेच्या बदल्यात सरकारकडून अपेक्षित करतो. महागाईचा भस्मासूर ज्या वेगाने वाढत आहे त्या वेगाने कर्मचाऱ्यांच्या खिशातील ताकद वाढणार आहे का, हाच खरा कळीचा मुद्दा आहे. जाता जाता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या मते वाढत्या महागाईचा विचार करता फक्त 2% डीए वाढ पुरेशी आहे का, की सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या घोषणेसोबतच फिटमेंट फॅक्टरवर अधिक उदार भूमिका घ्यायला हवी? तुमची जी काही रोखठोक प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा, कारण लक्षात ठेवा, जेव्हा हजारो लोक एका सुरात बोलतात तेव्हा त्याचा आवाज दिल्लीच्या तख्तापर्यंत नक्कीच पोहोचतो. जर तुम्हाला हा सविस्तर आढावा आणि माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि कर्मचारी ग्रुप्सना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच विश्वसनीय अपडेट्ससाठी MX मराठी न्यूजला आजच सबस्क्राईब करा. माहिती खात्रीशीर घ्या, निर्णय विचारपूर्वक घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण विषयावर प्रकाश टाकण्यासाठी. तोपर्यंत पाहत रहा MX मराठी.